सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर आम्ही निघालो आहे पालखीला. व्हिडिओ थोडा लेटच येतोय. पालखी होती 5 तारखेला. तर आरोही, मावशी आम्ही सगळे निघालो होतो पालखीला. त्यानंतर आम्ही गेलो पालखीच्याच ठिकाणी आदिमाया मंदिर, मानपाडा केंद्र इथे आहे ते. तिथनं पालखीची स्टार्टिंग झाली. मस्त एक काकांनी स्वामींचं रूप धारण केलं होतं. एक चोळाप्पा होता, सुंदरबाई होती. असं छान रूपं घेतली होती सगळ्यांनी. स्वामी खूप सुंदर दिसत होते आणि ते सेम स्वामींसारखेच हावभाव वगैरे सगळं व्यवस्थित आणि लहान मुलींची गडबड चालू होती. स्वामींचा रथ सजवला होता, पालखी सजवली होती. सगळ्या बायकांनी नऊवारी घालायचं ठरवलं होतं. सगळ्यांनी नऊवारी घातली होती. छान अशा आंबाडे वगैरे मस्त सुंदर सगळ्यांनी मेकअप केला होता. त्यानंतर जोगवा गाणं सुरू झालं आणि जगन्नाथ दादांनी डान्स करायला सुरुवात केली आणि त्यांनी ते खूप सुंदर नृत्य केलं आणि त्याचबरोबर स्वामींचा प्रतिसाद, स्वामींबरोबर संवाद, स्वामींचं ते हावभाव, स्वामी ते बोलतात ते छानपैकी असे मागं वळाले स्वामी. सुंदर त्यांनी केलं ते नृत्य. त्यानंतर असं सगळं ओव्हरऑल सगळं झालं. मग मी स्वामींना म्हणजे नाही का असं राग आल्यासारखं ते गेले असे मागे वळून. त्यानंतर स्वामींचा मागणं सुंदर रथ येत होता. म्हणतात ना, स्वामींच्या पावलावरती चालून बघा. पालखीसाठी 2 पावलं चालून बघा. अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जे काही मार्ग असेल, जे काही नसेल, म्हणजे तुमचे काही प्रॉब्लेम असू दे, फक्त पालखीत ना 2 पावलं सगळ्यांनी चाललं ना, की खरंच सगळं समर्थ आहे. सगळं काहीच असं नाही की असमर्थ नाहीये. प्रचंड गर्दी होती स्वामींच्या पालखीला. प्रचंड. आणि त्याचबरोबर आमची तर ज्योतिबाची पण पालखी त्याच दिवशी निघत होती. खूप आनंद लुटत होते सगळे. सगळे ढोल, ताशा, लेझीम सगळं कार्यक्रम ठेवले होते. त्यानंतर पालखीचा कार्यक्रम चालू होता. सगळेजण एक-एक करून पालखी घेत होते. सगळ्यांनी पालखीला खांदा लावायचा. 2 पावलं पालखीसोबत चालायचं. हे सगळ्यांचंच स्वप्न असतं. तर मी आज 3रं वर्ष आहे पालखीत समावेश होते. 1 वर्ष माझं नाही गेलं कारण लहान बाळ होतं म्हणून. पण यावर्षी मी त्यालाही घेऊन गेले. मस्त स्वामींसोबत चालत होतो, पालखीबरोबर चालत होतं आणि साड्यांच्या पायघड्या घातल्या. म्हणजे एक रांगोळी काढते, सेवा पण असतात. एक जण रांगोळी काढतात, त्याच नंतर एक जण साडी हातरतं. म्हणजे असं साडीच्या पायघड्या प्रत्येक जण एक नवीन साडी घेऊन येत असतं पायघड्या घालण्यासाठी. त्यानंतर मीही पालखी घेतली चिमण्याला घेऊन. मीही 2 पावलं चालले. स्वामींचा रथ, पालखी सुंदर दिसत होतं. ते सगळं असे पुढे-पुढे चालले होते. त्यानंतर आम्ही घरी आले. मला उशीर म्हणजे लहान बाळ असल्यामुळे मला जास्त वेळ थांबता आला नाही. पालखीचा टायमिंग होता 10 ते 10:30. त्यामुळे मी 7:30लाच लवकर घरी आले. मी गेले होते 6ला. लवकर घरी आले. नंतर जी मूर्ती आणली होती रथात ती जिथं सप्ताह बसणार आहे तिथं सगळेजण घेऊन गेले. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.